तर हेडलाईन्स नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी रत्नागिरीमधून। समुद्राच्या पाण्यातून मध्यधुंद अवस्थेत भरधाव वेगानं डंपरची वाहतूक सुरू होती। दापोलीमधली ही थरारक घटना जी आहे ती पाहायला मिळालेली आहे। दापोलीतील हरणे बंदरामध्ये जेट्टीचं काम सुरू आहे आणि जेट्टीच्या कामाचे दगड वाहतूक करणारा हा डंपर समुद्राच्या पाण्यातून जाताना समुद्रातील एका दगडावर आदळला आणि अपघातग्रस्त झाला। या कामासाठी हरणे बायपास इथून डंपर तसंच सिमेंटचे ट्रायपॉड यांची वाहतूक केली जाते। समुद्राला भरती असतानाच सामानाची वाहतूक करणारा डंपर भरतीच्या पाण्यातूनच धावत होता आणि या डंपरवरील चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने समुद्राच्या पाण्यातून डंपर वेगाने नेला। मात्र दगडाला डंपर आदळला आणि मोठा अनर्थ टळला। तर अशा समुद्राच्या पाण्यातून वाहन चालवणं हे अत्यंत धोक्याचं असतं, परंतु तरी देखील हा मध्यधुंद अवस्थेतील डंपर चालक जो आहे तो थेट समुद्रातून अशा पद्धतीने वाहन चालवत होता आणि त्यावेळेस या डंपरला अपघात झाला आहे। आणि आता पाहूयात मान्सूनची खबरबात। उरणमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसामुळे रस्ते आणि काही ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या पाणी साचल्याने पाण्यात बुडल्या होत्या। सकाळपासूनच उरणमध्ये पावसाचं वातावरण होतं। दुपारी 1 वाजेपासून तुफान पावसाला सुरुवात झाली आहे। 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली आहे। अलिबागसह माणगाव, नागोठणे, पाली, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड या भागामध्ये पाऊस सुरू आहे। आजच्या पावसानं हवेत गारवा निर्माण केला आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये दमदार पावसानं आयटी पार्क हिंजवडी हा वॉटर पार्क झालेला आहे। काही मिनिटं आलेल्या या दमदार पावसानं हिंजवडी परिसरातील रस्ते आणि पाण्यानं तुंबून गेलेले आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं दुचाकी देखील वाहून गेलेली आहे। पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरात ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई योग्य पद्धतीनं न झाल्यामुळे पाणी साचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। इगतपुरी तालुक्यात आज पावसाचं आगमन झालेलं आहे। संध्याकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली असून वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे। पावसाळ्यामध्ये इगतपुरीच्या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्यायला अनेक पर्यटकही हजेरी लावत आहेत। सहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। पावसानं उघडीप दिल्यामुळे शेतातील अंतर्मशागतीच्या कामांनाही आता वेग आलेला आहे। मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झाला। घाटकोपर सोबतच चेंबूर, वाशी परिसरात देखील पावसाच्या सरी कोसळल्या। या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे। मुंबई उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, कुर्ला या भागामध्ये जोरदार पाऊस पडतोय, तर मानखुर्दमध्ये स्टेशन परिसरात पाणी साचलंय आणि यामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे। भांडूपमध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून नागरिकांना वाहतुकीसह मोठा त्रास सहन करावा लागतोय। हवामान विभागाने नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडावं असं आवाहन केलेलं आहे। अवघ्या तासाभराच्या मुसळधार पावसानं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे। डोंबिवली पश्चिमेकडील एच वॉर्ड शेजारील रस्त्यावर जवळपास गुडघ्यावर पाणी साचलं होतं। या रस्त्यावर दरवर्षी पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं। केडीएमसी कडून या रस्त्याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केलेली आहे। वसई विरारमध्ये जोरदार पाऊस झालाय। 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाऊस झालेला आहे। या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं, तर रस्ते वाहतूकही मंदावली। नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे।
रायगडमध्ये दमदार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे जे आहेत ते ओसंडून वाहू लागले आहेत। धबधबे वाहू लागल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। इथल्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात। भीमाशंकर परिसरातील सह्याद्रीच्या कुशीत डोंगर कड्यावर धबधबे प्रवाहित झालेले आहेत। सततच्या मुसळधार पावसानं डोंगरकडे हिरवाईनं नटलेले आहेत आणि याच डोंगर कड्यांवरून खळखळ वाहणाऱ्या धबधब्यांमुळे निसर्गाचं वैभवशाली रूपही बहरून गेलं आहे। सिंधुदुर्गातील आंबोली धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। आंबोलीमध्ये सध्या आल्हाददायक वातावरण असून धबधब्यावर पर्यटक मनसोक्त आनंद लुटताना पाहायला मिळत आहे। रिमझिम पावसामध्ये गौतमी पाटीलनं डान्स केला। तिनं डान्सचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यामुळे पावसाळ्यातील गौतमीचा हा डान्स पाहून चाहते खुश झाले आहेत। पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यामध्ये पावसानं दडी मारलेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत। मात्र पर्यटकांचं आकर्षण असलेलं बुशी डॅम पूर्णपणे भरलेलं नाही। त्यात पायऱ्यांवरून पाणी वाहत नसल्यामुळे पर्यटकांचा पुरता हिरमोड झाला आहे। विरारमध्ये रखडलेल्या कामांमुळे रस्त्यात पाणी साचलंय। विरार पूर्वेकडील नारंगी बायपास उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करून वाहनं चालवावी लागतायत। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करावी अशी मागणी आता वाहन चालकांनी केलेली आहे। नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। जवळपास 100हून जास्त घरांचं नुकसान झालंय। खुर्द गावामध्ये वीज पडल्यामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे। या पावसाचा शेतीलाही फटका बसलाय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी विजयकुमार गावितांना विनंती करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एका झाडातून धोधो पाणी बाहेर पडू लागलं होतं आणि निसर्गाचा चमत्कार झाल्याचं इथं पाहायला मिळालं। त्या झाडाला हार घालण्यात आला। लोकांनी पाहण्यासाठी इथं गर्दीही केली। पाणी तीर्थ म्हणून प्राशनही केलं तर काहींनी नारळ हार कुंकू इथं लावून त्या झाडाचं पूजन केलं। परंतु पिंपरी महापालिकेकडून झाडाची तपासणी करण्यात आली। झाडाखाली पाण्याची पाईपलाईन होती। ती पाईपलाईन फुटल्यामुळे झाडातून पाणी बाहेर पडलं हे निदर्शनास आलं आणि त्यानंतर मात्र या अंधश्रद्धेचा बुरखा फाटला गेला। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्रीवर चाललोय असं मिश्किल उत्तर पत्रकारांना दिलं। राज ठाकरे घरातून बाहेर पडत असताना पत्रकारांना त्यांनी बोलावलं आणि मातोश्रीवर चाललोय असं मिश्किल उत्तर दिलंय। तर जनतेच्या मनात जे आहे ते होईल, आता थेट बातमीच देऊ असं उद्धव ठाकरेंनी काल सांगितलं आणि आज ठाकरे गटाच्या मुखपत्रात दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो पाहायला मिळाला। मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो पाहायला मिळतोय। या फोटोसह संदेश देणार नाही, बातमीच देतो असंही लिहिण्यात आलेलं आहे। ठाकरे सेना मनसे युती संदर्भात बाळा नांदगावकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे। ठाकरे बंधूंबाबतचा प्रश्न माझ्या अखत्यारीत नाही। वरिष्ठांमध्ये काय चाललंय याची मला कल्पना नाही। पक्षप्रमुखांच्या मनात असेल तेच माझ्या मनात असेल असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। शरद पवारांनी मोठं विधान केलेलं आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य केलंय। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत, तर उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं असं त्यांनी पुढे म्हटलंय। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांवर मंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केलंय। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजपला कुठेच अडचण येणार नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे। देशात आणि राज्यातही आमचंच सरकार आहे असंही त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेची नितेश राणेंनी खिल्ली उडवली। आम्हाला झोप लागत नाही। एकीकडे 20 आमदार आणि एकीकडे 0 यांची एवढी शक्ती आहे। या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत।
आम्हाला घाम फुटलाय अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे यांनी मनसे पक्षाला रामराम ठोकलाय. संजय तुरडे मुंबईतील कालिना विधान विभागामधून निवडून आले होते. संजय तुरडे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय तुरडे यांना आपल्याकडे वळवण्यात यश आलंय. तर एक महत्त्वाची बातमी, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अचानक भेट दिली. आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर रुद्रेश रुग्णांबरोबर उद्धट वर्तणूक करत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांना मिळाली होती आणि रुग्णांची नीट बोला नाहीतर घरी जा असा दम यावेळेस आरोग्यमंत्र्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुद्रेश यांना दिला आणि त्यांचं जागेवरच निलंबन करण्याचे आदेश दिले. खिशातून हात बाहेर काढून माझ्यासमोर उभं राहा, तोंडावरचा मास्क काढा असंही आरोग्यमंत्र्यांनी कडे बोलताना सुनावले. Poor people are to be served. I am asking, telling you only this thing, that poor people are to be served. I don't want to listen to you. When I make up my mind, I don't want to listen. I don't want to listen. I am suspending you from this moment. Go home before my blood pressure boils and I take some other action on you. You will not be in service from. You go from whatever. I also work from morning to night. I want you out from here. But nobody came. You learn to control your tongue. You're a doctor. Don't force me to act. Put your hands out first when you're standing in front of me. I generally don't. Bahar ka rangacha. As the MS, you please see that he is not here on duty today. Send him. And you go when the investigation starts. You give your explanation. That time I will consider whether I want to take you back or not. Other next 2 years you'll be suspended and you'll remain as long as my tenure is there. Poor people are to be served. I am asking, telling you only this thing, that poor people are to be served. I don't want to listen to you. When I make up my mind, I don't want to listen. I don't want to listen. I am suspending you from this moment. Go home before my blood pressure boils and I take some other action on you. You will not be in service from. You go from whatever. I also work from morning to night. I want you out from here. But nobody came. तर गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांची ही कारवाई खरं तर नायक चित्रपटातल्या अनिल कपूर सारखीच आहे. त्यामुळे अशाच पद्धतीनं अचानक या ठिकाणी आरोग्य व्यवस्था असेल किंवा शासकीय कार्यालय असेल तिथं मंत्र्यांनी धाडी टाकल्या तर मात्र खरी काय परिस्थिती आहे ही त्यांच्या देखील लक्षात येईल. पाहूयात टॉप 50 बातम्या. राज्यामध्ये 114 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झालेली आहे. मुंबईमध्ये 37, पुण्यामध्ये 50 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यामध्ये 577 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. आजपर्यंत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे रोजच वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे टेन्शन वाढलंय. भीमाशंकरमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. मंदिरातील देवस्थानच्या पुजाऱ्याला कोरोनाची लागण झालेली आहे. पुजाऱ्यावर पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुजाऱ्याला कोरोना झाल्यामुळे मंदिर प्रशासनाची चिंता वाढली आहे. यवतमाळमध्ये 4 टवाळखोरांनी एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केली. यवतमाळ अमरावती मार्गावर झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. एसटीला जाण्यासाठी रस्ता सोडत नसल्यानं एसटी चालकानं हॉर्न वाजवला आणि या कारणावरून समोरच्या टवाळखोरांनी एसटी रोखून एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केली. नागपुरातल्या मानेवाडा मार्गावर भीषण अपघात झालेला आहे. भरधाव दुचाकी स्वाराची टेम्पोला जोरदार धडक बसली आणि यात दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. केटरिंगच्या कामावरून घरी परतत असताना दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तळकट भटवाडी इथं भर वस्तीत 14 फुटांचा कोबरा आढळला. यावेळेस सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत या कोबऱ्याला पकडलं आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. दरम्यान वस्तीमध्ये कोबरा आढळून आल्यामुळे इथल्या नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. महाडमधल्या राजेवाडीत घरात मगरीचं पिल्लू घुसलं होतं. सावित्री नदीपात्रामध्ये गाळ उपसण्याचं काम सुरू आहे आणि अशात मगरी ज्या आहेत त्या मानवी वस्तीमध्ये शिरत असून राजेवाडी गावामध्ये राहणाऱ्या फैसल आलेकर यांच्या घरात मगरीचं पिल्लू आढळलं. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीच्या पिलाला पकडलं तसंच त्याला पुन्हा सावित्री नदीपात्रामध्ये सोडून देण्यात आलं आहे. बस स्टँडवर डिजिटलायझेशन केलंय पण ते कितपत सुरू आहे असा सवाल दादरच्या शिवनेरी बस स्टँडवर पाहायला मिळालेला आहे.
कारण या ठिकाणी डिजिटलायझेशन संदर्भात लोकांना बसेसच्या माहिती मिळवण्यासाठी स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत, परंतु त्या स्क्रीन बंद पडल्या आहेत. इतकंच नाही तर अनाउन्समेंट देखील बंद असल्याच्या तक्रारी आहेत. जालन्यामधील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये फरशीवर गादी टाकून अपघातग्रस्त रुग्णाला उपचार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. साम टीव्हीनं ही बातमी दाखवली होती आणि यानंतर जिल्हा सामान्य प्रशासनाला जाग आली असून जनरल वॉर्डमध्ये बेड शिल्लक नसल्यास आता मॉड्युलर आयसीयूमध्ये रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत गोंधळ झाला. काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिर प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. BVJ कंपनीला दिलेला मनुष्यबळ पुरवठा ठेका रद्द करून सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या वारकऱ्यांना सेवक म्हणून संधी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे. पुण्यामध्ये शिक्षकानंच पेपर फोडून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले. विद्यार्थ्याला शिपायाच्या वेशात पाठवून पेपर ठेवलेल्या लॉकरची डुप्लिकेट चावी बनवून घेतली आणि पेपर चोरून ते विद्यार्थ्यांना विकून लाखो रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी प्राध्यापक प्रतीक सातव यासह आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे, अनिकेत रोडे यांना अटक केली आहे. नाशिकच्या ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आलाय. बकरी ईदची नमाज अदा केल्यानंतर पॅलेस्टाईनचा झेंडा इथं फडकवण्यात आला. नाशिक पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील पॅलेस्टाईनचा झेंडा इथं फडकवण्यात आला होता. दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. बकरी ईद निमित्त मुसलमान दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये नमाज अदा करत असतात. गेल्या 35 वर्षांपासून शिवसेना ही प्रवेशबंदी हटवण्यासाठी घंटानाद आंदोलन करतं. बकरी ईद निमित्त शिवसेनेचे दोन्ही गट तसंच हिंदुत्ववादी संघटना आज आंदोलन करणार होत्या. पुण्यातील मावळच्या विविध भागामध्ये मुस्लिम बांधवांनी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. पावसाच्या वातावरणामुळे ईदगाह मैदानाऐवजी मशिदीमध्ये नमाज अदा करण्यात आला. सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना लिंग देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. वर्ध्यातील हिंगणघाट रेल्वे स्थानकाजवळ 28 डब्यांच्या मालगाडीचा शेवटचा गार्ड डबा जो आहे तो रुळावरून घसरला. सुदैवानं मालगाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या अपघातात रुळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यामुळे रेल्वेचे रुळ 3 ते 4 ठिकाणी तुटले आहेत. धुळ्यातील शिरपूर महामार्गावर सैन्य दलातील हवालदार महेश सोनावणेंचा अपघात झाला होता. त्यांच्यावर आज शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नीनं त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसंच विशेष पोलीस पथकाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी शशांक हगवणेवर आणखीन एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यानं बनावट भाडेकराराचा वापर केला. पुण्यातील बनावट पत्ता वापरून त्यानं दस्तऐवज सादर केले आणि या प्रकरणी माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या लेकीचा पुण्यामध्ये छळ झालेला आहे. आधी तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला, नंतर मारहाण करत तिला घराबाहेर काढण्यात आले. मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी पुन्हा एकदा त्रास देण्यास सुरुवात केली आणि याच त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाणं गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी 4 गुन्हा दाखल केलेला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर आक्षेप घेतलेला आहे. विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती. लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही निवडणुकीतील काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच. मात्र मॅच फिक्सिंग झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विष समान असते असं राहुल गांधींनी म्हटलंय.